practice set 1.2. The first question. What is the question? Listen the question. Decide whether which of the following are equal sets and which are not, and justify your answer. Which are the equal set and which are not, and we have to justify them. You can see here 3 sets are given. Which one? This one is A set, this one is B set, and this one is C set. 3 sets are given. दिसतंय का तुम्हाला? इथे 3 सेट दिलेत बघा. हा एक सेट आहे, हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे. हे इक्वल सेट आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. We have to decide these sets are equal set or not. You can see here the 3 sets are given in rule method. See, this one is rule method, this one is rule method, this one is also in rule method. Then how can you decide these sets are equal set or not? To decide, you have to make listing method of these 3. तुम्हाला पहिल्यांदा याची लिस्ट करावी लागेल, म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये करावं लागेल. मग आपल्याला ठरवता येईल इक्वल सेट आहे की नाही. बघू आपण. A is equal to in curly bracket x such that 3x minus 1 is equal to 2. 3x minus 1 is equal to 2. This one is the equation. Equation दिलेलं आहे. कोणतं इक्वेशन आहे? 3x minus 1 is equal to 2. You can solve this equation and you can find value of x. हे इक्वेशन आपण सोडवू शकतो. या इक्वेशन वरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली? 3x minus 1 is equal to 2. Take this minus 1 to other side. हे minus 1 is equal to च्या पलीकडे गेल्यामुळे plus 1 झाले. minus 1 चे plus 1 झाले. 2 आणि 1 ची ऍडिशन केली तर 3 आलं बघा. 3x is equal to 3. We are going to find out value of x. That's why x is equal to 3 upon 3. बघा हे 3 मल्टिप्लाय ना, गुणिले आहे ना, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे बघा. 3 upon 3. 3 1 जा 3. x is equal to 1. मग x ची व्हॅल्यू 1 आली की नाही, म्हणजे a सेट मध्ये कोणता एलिमेंट आला? 1. Therefore a is equal to in curly bracket 1. लक्ष आहे तुमच्या? You have to solve this equation and you have to find out value of x. X is equal to 1. Therefore a is equal to in curly bracket 1. Second one, b is equal to curly bracket x such that x is a natural number but x is neither prime nor composite. आपल्या याचा मीनिंग कळला पाहिजे बघा. x is a natural number म्हणजे x हा नॅचरल नंबर आहे. We all know which are natural numbers. 1 2 3 4 5 6 7 8, unlimited, innumerable. These are the natural numbers. But what is the condition? You can see here. But x is neither prime nor composite. पण जो नंबर असणार आहे तो प्राइम नंबर असता कामा नये आणि कंपोजिट नंबर पण असता कामा नये. प्राइम नंबर म्हणजे ज्या कुणाचे टेबल मध्ये नाहीये त्याला म्हणतात प्राइम नंबर्स, आणि ज्याला डिवाइड होतं इतर बाकीच्या नंबर्स नाही त्याला म्हणतात कंपोजिट नंबर. मग असा कोणता नंबर आहे जो प्राइम नंबर पण नाही आणि कंपोजिट पण नाही? which number is neither prime nor composite and it is 1. 1 हा नंबर जो आहे ना तो प्राइम नंबर पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये, म्हणून b is equal to 1. कळलं का तुम्हाला? काय आलं? कारण त्यांनी काही कंडिशन होती बघा. नॅचरल नंबर पाहिजे पण तो नॅचरल नंबर कसा असता का म्हणे? प्राइम नंबर पण नाही आणि कंपोजिट पण नाही. लक्षात घ्या, 1 हा जो नंबर आहे तो प्राइम पण नाही कंपोजिट पण नाही. आपण 6th स्टँडर्ड किंवा 7th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत.
म्हणून b इज इक्वल टू 1. थर्ड सेट, c इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x such that x belong to n. आपण त्या दिवशी मला साइन शिकवलं होतं बघा, belong to, x belong to n. This n means natural number and this one 2 is greater than x. याचं रीडिंग कसं करणार? 2 is greater than x. म्हणजे 2 हा x पेक्षा ग्रेटर आहे, मोठा आहे. मग यावरून तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघूया, मला सांगा x हा नॅचरल नंबर आहे. तुम्हाला नॅचरल नंबर सगळं माहिती आहे. 1 2 3 4 5 6 या नॅचरल नंबर अनलिमिटेड. पण इथे पुढे काय सांगितलं आहे? x पेक्षा 2 ग्रेटर आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा स्मॉलर आहे. मग मला सांगा 2 पेक्षा स्मॉलर नॅचरल नंबर कोणते? 2 पेक्षा स्मॉलर नॅचरल नंबर कोणते आहे सांगा फक्त? 1 आहे. देअरफॉर c इज इक्वल टू 1. कळतंय का तुम्हाला? इथे परत बघा, x बिलॉंग टू n म्हणजे हा जो नंबर आहे तो नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर कोणते आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. ओके. पण पुढे काय कंडिशन बघा, 2 इज ग्रेटर दॅन x म्हणजे 2 x पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 पेक्षा स्मॉल आहे. मग 2 पेक्षा स्मॉल नॅचरल नंबर कोणता असतो? 1. नाउ यू कॅन सी a is equal to in curly bracket 1, b is equal to in curly bracket 1, c is equal to in curly bracket 1. You can see here the elements in the three sets are equal, same. बघा तिन्ही मधले एलिमेंट जे सेम आहेत की नाही? सेट्स, therefore sets a b and c are equal sets. a is equal to b is equal to c. हे तिन्ही सेट इक्वल सेट असणार आहे, कारण तिघांमध्ये असणारे एलिमेंट सेम आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज द क्वेश्चन? लिसन केअरफुली. व्हाट इज द क्वेश्चन? ओके. डिसाइड whether set A and B are equal sets. Give a reason. Means there are two sets are given and you have to decide whether they are equal or not, but you have to write the reason. Okay. Here is the A set, this one is the B set. What is it given? See, A is set of even prime number. A is set of even prime number. Even prime number म्हणजे प्राईम नंबर तुम्हाला जर मी सांगितलं, ज्या कुणाच्या टेबल मध्ये नाहीत ते प्राईम नंबर्स. पण इवन प्राईम नंबर कोणता आहे? फक्त 2 हाच आहे. 2 या नंबरला म्हणतात इवन प्राईम नंबर. When L is equal to 2, curly bracket, B is equal to curly bracket x such that 7x minus 1 is equal to 13. Here also you can see this one is the equation. Which one? 7x minus 1 is equal to 13. You can take this minus 1 to the other side. हे minus 1 is equal to च्या पलीकडे घ्या. प्लस 1 झाला बघा. 13 आणि 1 ची ऍडिशन करा, 14 आलं. आपल्या व्हॅल्यू कोणाची पाहिजे? x ची व्हॅल्यू पाहिजे. मग 14 ला 7 ने डिवाइड करायचं. 7 2 जा 14. x is equal to 2 means b is equal to in curly bracket 2. बघा b मध्ये कोणता एलिमेंट आला? 2 आला. Now you can see there is 2 in the set A. Here also in the set B there is 2. It means all the elements are same. इथे लिहिले बघा मी, there are same elements in set and set B. बघा सेट A आणि सेट B मधील एलिमेंट्स कसे सेम आहे. हेन्स therefore A and B are equal sets. हे इक्वल सेट्स आहेत. का कळलं इक्वल सेट काय? कारण दोन्ही सेट मध्ये एलिमेंट कसे आहेत? सेम आहे. नेक्स्ट, third question. What is the question? Listen question. Which of the following are empty set and why? Some sets are given and you have to decide whether they are empty set or not. I have already explained what is meant by empty set. Empty set means the set in which there is not a single element which satisfies the given condition. ज्या सेट मध्ये एकही एलिमेंट नाही त्याला म्हणतात एम्प्टी सेट. राईट.
मग आता बघूया फर्स्ट एक्झाम्पल. A is equal to in curly bracket A such that A is a natural number smaller than 0. काय A is a natural number smaller than 0. मला सांगा नॅचरल नंबर किती पासून स्टार्ट होतात? 1 पासून. 1 2 3 4 5 राईट, अनलिमिटेड. पण आपल्याला काय सांगितलंय? नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा स्मॉलर नंबर काही नाही आहे, नॅचरल नंबर नाहीच आहे. कारण नॅचरल नंबर स्टार्ट किती पासून होतात? 1 पासून स्टार्ट होतात. दॅट्स वाय देअर इज नो एनी नंबर विच इज स्मॉलर दॅन 0. दॅट्स वाय A इज इक्वल टू एम्प्टी सेट. इथे बघा फक्त आपण कर्ली ब्रॅकेट काढायचं, मध्ये काही लिहायचं नाही. और 0 लिहायचं आणि स्टँडिंग लाईन लिहायची, याला फाय असं म्हणतात. आणि रीड केलं बघा. सेट A is an empty set because, then see a reason, there is not a single element in set A which satisfies the given condition. लक्षात? This one is empty set because there is not a single element in set A which satisfies the given condition. That's why this one is an empty set. Okay.